नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. कचरा जमा करण्यासाठी धुळे महानगरपालिका आता आजपासून प्रत्येक घरातून प्रत्येक महिन्याला 50 ते 100 रुपये कर घेणार आहे. या विरोधात तो आदेश रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. धुळे महानगरपालिकेने धुळे शहरातील नागरिकांकडून स्वतंत्र कचरा संकलनाचा टॅक्स आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भामध्ये आम्ही त्या टॅक्सचा विरोध करतोय. आम्ही या धुळे शहरातील नागरिक दर वर्षाला मालमत्ता कर, घरपट्टी, पाणीपट्टी रेग्युलर भरतो. याच्यामध्ये विशेष स्वच्छता कर आहे, मल निस्सारण कर आहे, मल प्रवाह कर आहे. असे विविध कर असताना सुद्धा 1 एप्रिलपासून धुळे शहरातील नागरिकांकडून या ठिकाणी कचरा संकलन कर आकारण्याचा निर्णय घेत आहे. ही जनतेची पिळवणूक आहे, ही जनतेवर अन्याय आहे. धुळेकर जनता अतिशय नियमाने घरपट्टी आणि पाणीपट्टी भरत असतं. या व्यतिरिक्त सुद्धा त्यांना कुठे आम्हाला अपेक्षा होती की 56 कोटी रुपये वसूल केल्यानंतर महानगरपालिका चांगला निर्णय जनतेसाठी घेईल, पण जनतेला एप्रिल फुल करण्याचं काम या ठिकाणी या महानगरपालिकेने सरकारने घेतलेले आहे. आम्हाला सांगावं असं वाटतं की ज्या देशाच्या, देवाच्या आणि धर्माच्या नावावर हे सरकार निवडून आलं, त्या सरकारने धुळे शहरातील जेवढे मंदिरं आहेत, धार्मिक संस्था आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 90 रुपये ते 120 रुपये दरमहा स्वच्छता कर आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही अतिशय चुकीची आणि काय पद्धत आहे. या संदर्भामध्ये आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन आणि निवेदन दिले की तात्काळ हा जो कर आहे हा रद्द करण्यात यावा. जर हा रद्द केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, असं या ठिकाणी इशारा दिलेला आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.